हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू आपला आजचा नवीन ब्लॉग, ज्याच्यामध्ये घर से निकलते ही आणि कुछ दूर चलते ही यू कॅन सी द वेदर डिफरन्स. घरून निघताना एकदम क्लिअर आभाळ आणि पुढे जाऊनच लगेच ढग आलेले दिसत आहेत. पावसाचं वातावरण झालं आहे. सो आज आपण चाललेलो आहे सीताफळाच्या बागेत, म्हणजेच आमच्या मळ्यात. आणि आमचं आज काय काम आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सो जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, पावसाचा तर आपल्या इकडे अजूनही पत्ता नाही आहे. बट सीताफळाची बाग आहे म्हणजे त्याला ऑब्व्हियसली थंड वातावरण हवं असतं आणि खूप सारं पाणी पाहिजे असतं. तर आज आम्ही आलेलो आहे मळ्यात पाण्याची मोटार चालू करायला. तर सगळ्यात पहिले मी काय केलेलं आहे, हा जो असा मोठा पाईप आहे त्याला उचलून आणलेला आहे आणि ज्या बारांमध्ये आम्हाला पाणी सोडायचं आहे त्या साईडचा असा हा नळाचा हे ओपन करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हा पाईप टाकून द्यायचा आहे. याच्यासोबतच मला पप्पांनी खूप साऱ्या टिप्स दिल्या आहे की मोटार चालू करताना कसा त्या बॉक्सला हात न लावता स्वतःला पहिले जपायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे फ्यूज आहे हे त्यांच्या जागेवर लावायचे आहेत आणि मोटारचं बटन ऑटोवरती ऑन करून द्यायचं आहे. म्हणजे जेव्हा केव्हा लाईट येईल तेव्हा आपल्या मळ्यामध्ये पाणी चालू होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर जे दुसरे बाकीचे बारे आहेत त्याच्यामध्ये ते पाणी विनाकारण वाहत जाऊ नये म्हणून जो दुसरा कॉक आहे तो आम्ही अशा पद्धतीने बंद करून घेतलेला आहे. तर मग आता मळ्यात आलोच आहे, तर झाडांना कळ्या कशा आलेल्या आहेत, त्यांची वाढ किती झालेली आहे आणि पाण्याची झाडांना किती गरज आहे याचं मी थोडंसं इन्स्पेक्शन करून घेतलेलं आहे. अदर दॅन दॅट यू कॅन सी दिस एव्हर ग्रीन सीताफळाची ब्युटिफुल बाग. आणि त्याच्यानंतर हे हाऊस म्हणून जे आम्ही मोसंबीचं झाड लावलेलं होतं त्याला पण बघा किती सुंदर अशा मोसंब्या आलेल्या आहेत. आणि आज के लिए इतना ही, मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. बाय.